सेंद्रिय पद्धतीने शेती आणि फळांचं उत्पन्न घेणारे रवींद्र बोढे, नारंडा फाटा मुक्काम पोस्ट एकोडी, भोयगाव, जिल्हा चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. रवी सर, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आपण शेती करता, तर किती वर्षापासून शेती करता आहात? आता जवळपास नाही का झाले 20 वर्ष झाले. 20 वर्ष झालेले. कुठे आहे नेमकी आपली शेती? माझं गाव आहे प्रॉपर एकोडी, पोस्ट भोयगाव, तहसील कोरपाणा, जिल्हा चंद्रपूर. अच्छा. किती एकर आहे मग ती शेती? आमची आहे 7 एकर. 7 एकर आहे पूर्ण. मग ही ओलिताची आहे की कोरडवाहू आहे? ओलिताची. पूर्णतः ओलिताची आहे. पूर्ण ओलिताची. अच्छा. मग यात आपण उत्पन्न कसं घेता सांगा ना. आता बागायतीमध्ये माझ्याकडे नाही का मोसंबी आहे, संत्रा आहे, चिक्कू आहे, आंबे आहे, ऍपल आहे. काही आता जवळपास नाही का त्याच्यामध्ये खजूरची झाड लावलेली आहेत. अच्छा. गहू बी आहे, चेना बी आहे. आपली आता हुरडा पार्टीसाठी स्पेशल नाही का वाणी बी आहे, गावठी ज्वारी आहे, कटाणी पहिल्याच्या काळामध्ये. आता त्याच्यामध्ये आता मिरची बी आहे, टमाटर बी आहे. घरगुतीसाठी, विक्रीसाठी काही जास्ती माल निघाला तर मग विक्री करू शकतो. अच्छा. बरं, आपण बोलताना म्हणालात की आपण ऍपलची पण शेती करता, म्हणजे त्याचीही झाडं लावलेली आहेत. हे कुठून आणलेले मग आपण? काश्मीर मधून आहे. अन्ना व्हेरायटी आहे. अच्छा. ती व्हेरायटी छान आहे, कारण फळाचं प्रमाण चांगलं आहे. म्हणजे त्याचा गोल्ड साईज आणि रेड कलरचा थोडा सुरुवातीला 45 टेम्परेचर मध्ये होऊ शकते. अच्छा. तेच, कारण आपण जसं बघतो की काश्मीर साईडला, जम्मू काश्मीर साईडला जरा थंड वातावरण असतं आणि आपल्याकडे भरपूर गरम असं उष्ण वातावरण चंद्रपूर क्षेत्रात. तर या वातावरणात काही त्याला त्रास होतो का? म्हणजे ते कशा पद्धतीने त्याची काळजी घेता आपण? आता सुरुवातीला 2 वर्षाचं झाड आहे, तर 2 वर्षानंतर थोडा फ्लॅश कुठं कुठं निघायला लागला. अच्छा. तर गेल्या साली सुरुवातीलाच एका वर्षामध्ये थोडी 1-2 फळधारणा झाली होती, पण तिचं त्या फळाची व्हेरायटी बी छान, कलर बी छान आला आता थोडा नाही. अच्छा. आता या वर्षी आता जवळपास माझ्याकडे 200 झाडं आहे याकडचे अन्ना व्हेरायटी. अच्छा. आणि जसं आपण सीताफळाचं पण म्हणालात, त्याची कोणती व्हेरायटी आहे? सुपर गोल्ड. अच्छा. मग ते किती आहेत झाडं तसे? ते एकूण 1400 झाडं. 1400 झाडं? 1400. अच्छा. म्हणजे ती 3.5 एकरामध्ये. अच्छा. आणि चिक्कू, खजूर हे देखील म्हणाले? मॅडम आता माझ्याकडे का मोसंबीचे आहे 200 झाडं. अच्छा. मोसंबीचे, संत्र्याचे आहे 200. आंब्याचे आहे म्हणले वाटते 50 झाड आहे. चिक्कू आहे 150 झाडं. ऍपल आहे 200. अच्छा. हे संपूर्णतः आपण खरंच खूप छान, आणि आपल्या या क्षेत्रात इतकं छान पद्धतीने आपण उत्पन्न घेत आहात. बरं, मला सांगा, हे जे फळांचं आपण उत्पन्न घेत आहात, यात मग पाण्याचं नियोजन कसं घेत आहात? ठिबक सिंचन संपूर्णतः शेती. आणि मला वाटतं ओलिताची असल्यामुळे त्याचा तेवढा तसा त्रास नसेल त्यात. आणि यात मग खतांचा कसा वापर करता? रासायनिक खत की सेंद्रिय खत? नाही मॅडम, आता कसं सुरुवातीला आपण नाही का फळ म्हणजे लागवड बागायती करायच्या आधी आपण नाही का रासायनिकचं प्रमाण करू. जसं आपण नाही का फळबाग केली, बरोबर आहे, तर आता शेणखत आपण नाही का जे जीवामृत बनवतो, तर गाईचं गोमूत्र, शेण, बेसन आणि गूळ आणि बांध्यावरची 2 मोठी माती, त्यांचं मिश्रण करून 1 आठवड्याचं ठेवायचं. ठेवल्यानंतर नाही का त्याचे सूक्ष्म जीव तयार होतात. नंतर 1 आठवड्यानंतर आपण जसं ठिबकद्वारे देतो, तर त्या ठिबकच्या ओलावा पाहिजे सर्व मॅडम. कसं सुरुवातीला ओलावा राहिला तर सूक्ष्मजीव नाही का जमिनीमध्ये नाही का प्रमाण वाढते आणि कार्बनचं प्रमाण बहुत कमी होऊन गेलं शेतीमध्ये. बरोबर. तर आपलं कसं जे पहिलं नाही का राऊंडअपचं प्रमाण अतिशय होऊन गेलं. काही भागामध्ये जमिनी पूर्ण नाहीशी होऊन गेल्या, तर त्या भाग वेगळा आला. माझ्या आता फळबागसाठी नाही का म्हणजे जीवामृतचं प्रमाण जास्त आहे. अच्छा. मग हे संपूर्णतः आपण आपल्याच इथे तयार करता? स्वतःपासून. अच्छा. बरं, एवढ्या मोठ्या शेतीला जसं आपण खतांचं म्हटलं, तर मग पूर्ण सेंद्रिय खताचा वापर करता, म्हणजे शेणखताचा ना? तर मग आपल्याकडे पशु आहेत का काही? पशु आहे, 1 गाय आहे आणि 2 बैल आहेत. अच्छा. मग त्यांचं पूर्णतः म्हणजे मलमूत्राचा पूर्ण वापर आपण आपल्या शेतीत करता? आता मॅडम नाही का 2 वर्षाच्या आधी माझ्याकडे 2-3 गाय होत्या, तर त्या गोमूत्र नाही का आता माझ्याकडे 200 लिटर नाही का 150 लिटर नाही का बॅलन्स आहे. अच्छा. म्हणजे कशासाठी? स्पेशल जीवामृत बनवण्यासाठी. अच्छा. तर 1 गाय कशासाठी होतं मॅडम? जे आपल्याला जीवामृत बनवासाठी आणि गोमूत्र विकत घेता नाहीत ना. बरोबर. तर स्वतः बनवलं तर ते किंवा छान राहते. अच्छा.
बरं, आपण इतक्या वर्षापासून शेती करतात, मग शेतीमध्ये काय बदल केला? आता तर आपण फळांचं उत्पन्न घेत आहात. आधी कोणतं उत्पन्न घेत होता मग? आधी कापूस, सोयाबीन, अच्छा. तुरी. हा, तर आता कसं मॅडम, आता वातावरण बदललं, बरोबर. वातावरणानुसार चालला. बरोबर. पहिलं कसं आपल्याला तेवढं माहित, 21 मध्ये नाही का मी लागवड केली फळबागची. अच्छा. तर आता म्हटलं तर ते 4 वर्ष कंप्लीट होऊन गेली. अच्छा. आता उत्पन्न निघायला लागलं, अच्छा. मोसंबीचं उत्पन्न निघायला लागलं, सुपर गोल्डनचं उत्पन्न निघायला लागलं. हा. म्हणजे यावर्षी सुपर गोल्डन माझ्याकडनं 5 ते 6 क्विंटल निघाला मला. अच्छा. पण जाग्यावरूनच सेलिंग केलं आम्ही. अच्छा. मार्केटला नाही नेला, जाग्यावरूनच सेलिंग केलं. सगळ्या फळांचा. हो. अच्छा. जे मोसंबी होती ती जागेवरूनच सेलिंग केली. अच्छा. बरं, आपल्याला काय वाटतं, जसं आधी आपण शेती करत होता त्यात सोयाबीन, कापूस घेत होता असं बोललात, आणि आता संपूर्णतः बागायती शेतीकडे वळला, तर काय लाभ झाला असं वाटतं आपल्याला? मॅडम कसं आहे, पहिलं पारंपरिक नाही का कापूस, सोयाबीन हे टाकू, पण त्याचा खर्च नाही का 50% नाही का 75% खर्च राहील, 25% बॅलन्स राहील. तर आता फळबागामध्ये कसं आता आपल्याला अनुभव आला या वर्षीपासून. बरोबर. जसं मार्केट आपल्याला सुपर गोल्डनचं सांगतात, तर 4 ते 5 क्विंटल निघाला जवळपास. पण त्याचं उत्पन्न छान मिळालं आपल्याला. अच्छा. म्हणजे खर्च कमी, उत्पन्न जास्ती. बरोबर. बरोबर. मोसंबीच तसं झालं मॅडम. तर जसं आता मोसंबी निघाला, जास्ती माल निघाला नव्हता, मला वाटतं 1.5 ते 2 क्विंटल निघाला माल, सुरुवात आहे आता. तर त्याचे छान निघाला, म्हणजे रेटही छान मिळाला. अच्छा. बरं, मग मोसंबीची पण विक्री आपण मग आपल्याच इथून करता का? म्हणजे ग्राहक सगळे लागून आले. अच्छा. आणि बाकीच्या याचं मग, जसं आपण मगाशी बोललात की गहू घेत आहात, मिरची आहे, तर मिरची घेता तर मग ती अख्खी मिरची विकता की पावडर करता? नाही मॅडम, कसं आता थोडी बॅलन्स राहिली, आपल्या स्वतःसाठी बनवतो, थोडी बॅलन्स राहिली तर मग गिऱ्हाईक आले तर त्यांना देऊन बनवतो खडी मिरची, सुकलेली पावडर नाही. अच्छा. बरं, आपण बघतो की वातावरणात बदल झाला की किडींचा प्रादुर्भाव होतो, किंवा बरेच असे काही त्या किडींचा प्रादुर्भाव आपण झालेला वेगवेगळ्या उत्पन्नावर बघत असतो. यात मग आपण कशा पद्धतीने काळजी घेता? कारण आपण वेगवेगळ्या फळांचं उत्पन्न घेत आहात, आणि फळांचं उत्पन्न घेत असल्यावर मला वाटतं जास्ती सेंद्रिय खतांचा वापर किंवा फवारणी करतानाही काळजीपूर्वक करायला हवं असं वाटतं. कारण कसं, जमिनीचं आरोग्य तर त्यामुळे चांगलं राहतच, आणि मानवी आरोग्य देखील चांगलं राहतं. तर काय सांगाल आपण? त्याच्यामध्ये कसं, आता मॅडम रासायनिक मध्ये भरपूर आहे, पण आपल्याला रासायनिक वळायचं नाही. बरोबर आहे. मेन गोष्ट कसं, जीवाले आपल्या शरीरासाठी घातक. आता एकच पर्याय आपल्याकडे, समजा निंबोनी अर्क बनवायचं, स्वतः बनवतो म्हटलं, नाही तर म्हणजे निंबोनी अर्क मध्ये असे भरपूर आपले पालेपाचोळे भरपूर नका व्हेरायटी आहे, जे जंगलामध्ये राहिलेला आहे, त्याचा एक पेस्ट करायचा, पेस्टनुसार फवारणी करायची. अच्छा. मग निंबोळी अर्काचं पण आपण स्वतः तयार करता? स्वतः बनवता येते. अच्छा. आपल्या घरी, आपल्या परिवारात किती सदस्य आहे, म्हणजे त्यांचा हातभार आपल्याला कशा पद्धतीने? त्यांचा आई बाबाचा हातभार छान आहे, माझ्या घरवालीचा छान आहे. अच्छा. तर आता माझ्या मुली 2 घरच्यांदूरला राहतात, मॅट्रिकला म्हणजे 9वीला आहे, इथं ट्युशनच्या सुविधा नव्हती म्हणून घरच्यांना रूम करून, आई तिथंच राहते. अच्छा. 2 मुलीच आहेत. अच्छा. आई बाबा आणि मी इथं 3 जण राहतो, आम्ही 3 तिकडे. अच्छा. बरं, जसं आपण बघतो की अंतर्मशागत बरेच शेतकरी बंधू भगिनी घेत असतात. आपल्या इथे संपूर्णतः मला वाटतं जसं बागायती शेती आहे, आणि थोडंफार आपण बाकीचं देखील उत्पन्न घेता, तर अंतर्मशागतीचा कशा पद्धतीने फायदा होतो, काय सांगाल आपण? अंतर्मशागत म्हणलं मॅडम, आपल्याला जे आवश्यक आहे पिकं त्याच्या आवडीनुसार लावता येते. समज नाही का, उदाहरणार्थ आपण भाजी, आता कापसाचं सोडून द्या, तर मे मध्ये लागवड केलेलं उत्पन्न नाही का भाजीपाल्याचं जून मध्ये निघते, पण जून मध्ये कसं प्रॉफिट रेट भरपूर राहते मालाला, त्या आहे. समज नाही का, स्वतः आपण विकतो म्हटलं, इथून मार्केटला नेलं तर 50% व्यापारी, बरोबर आहे, दलाल त्यांची जाते, आपल्याला का 25 पैसे मिळू शकते. तर स्वतः विकला माल मार्केटला न नेता 100% आपल्याला प्रॉफिट राहील. अच्छा. अशा पद्धतीने आपण भाजीपाला पूर्ण टोटल नाही का मे मध्ये घेतला होता, म्हणजे भाजीपाला. मग त्यात काय घेतलं होतं? भेंडी होती, नायलॉन शेंगा होत्या, डेमसे होते, 3 व्हेरायटी लावले होते. पण उत्पन्न छान निघाला त्यावेळी, पण रेटही छान मिळाला. अच्छा. मग त्याची विक्री कुठे केली आम्ही? आता माल भरपूर निघाला, तो एकदम चंद्रपूरला ट्रान्सफर केला, तसेच ते स्वतः आपल्या गाडीनं 2 व्हीलरला. अच्छा. अशा पद्धतीने आपण केलं. बरं, या शेती व्यतिरिक्त आपल्याला अजून कशाची आवड आहे? आता मॅडम, आता कसं आमचा विचार आहे थोडं, माझ्याकडे कसं 4 ते 5 वर्ष झाले आता हुरडा पार्टीचं चालू आहे, पण एवढी रिस्पॉन्स मिळाला नव्हता. 2024ला रिस्पॉन्स मिळाला, 2025ला, ह्या वर्षी भरपूर रिस्पॉन्स. जर आपल्याला इथं वातावरण निसर्गाच्या सानिध्यात करायचं आहे, बरोबर, म्हणजे कसं सिटी लेवलच्या लोकांना नाही का इथं
आकर्षित झालं पाहिजे. आणि खरंच या वातावरणात म्हणजे इतकं छान पद्धतीने आपण जसं जेवण किंवा बाकीचंही जे नाश्ता असेल जेही असेल ते इतके छान पद्धतीने आणि निसर्गरम्य ठिकाणी जर घेतलं तर नक्कीच त्या वातावरणात वेगळंच एक मजा येते आणि खरंच खूप छान पद्धतीने आपण केलेलं. पुढील योजना, पुढचं ध्येय आपलं नेमकं काय आहे? आता पुढील एक पर्यटक करायचं. अच्छा, पर्यटन स्थळ, निसर्गाच्या सानिध्य. अच्छा, बढिया बढिया. काहून तर आता आपल्याला एवढं टचिंग आहे, आपलं स्वतःच आहे, आपण स्वतः करणार. काही फॅमिली हातभार लावते, बरोबर, काही भाऊ गल्ली लावत आहे डॉक्टर साहेब. त्याच्यामुळे त्याच्याकडे एक वातावरण बनवायचं. अगदी वातावरण बनवलं तर पूर्ण हिरवंगार वातावरण, बिलकुल 50% 100% नाही का वातावरण फ्री राहणार. खरंच खरंच बघा ना, बाकी सिटी लेवलचं वातावरण बघा आणि ग्रामीण भागातलं वातावरण, तिथलं वातावरण वेगळं आणि इथलं वातावरण वेगळं. खरंच आहे. आणि शहरामध्ये जे वातावरण असतं त्या वातावरणापासून कुठेतरी दूर जाण्यासाठी एक खूप छान आपलं इथलं स्थळ आहे आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. तर तुम्ही जे पुढचं नियोजन तुमचं आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जसं खजूरचं पण उत्पन्न घेत आहात, तर याचे मग काय रोपं असतात की कसं काय, आणि ते कुठून आणलेले आहेत आपण? आता मॅडम आता कसं ऑलरेडी आपल्याकडे खजूरची झाड होते, त्याला निघाली ब्रँचेस साईडला. अच्छा, आता 4 वर्ष झाली सर मॅडम. अच्छा, तर त्याला साईडला खजूर बी लागली होती यावर्षी. अच्छा, तर त्याला साईडला ब्रँचेस निघाले. अच्छा, ब्रँचेस नाही का आता एक मॅडम रोप नाही का 4,000 ते 5,000 आहे खजूरचं, छोटस रोप. तर ती आपल्याला काढून नाही का फेकण्यापेक्षा, सुकवण्यापेक्षा त्याची ब्रँचेसची छोटी निघालेली काढून नाही का लागवड केलेली आहे. अच्छा, जसं भरपूर जणांनी काढून नेलेली आहे. तर सुरेंद्र म्हणून एक ओळखा केला, त्यांनी बी नाही का ब्रँचेस काढून सोलापूर साईडचे आहे, बार्शी साईड. अच्छा, सोलापूर पण तिथून आणलेले याचं रोप आणि आज ते चांगल्या पद्धतीने छान व्हेरायटी बी छान निघाली. पण त्यात पण व्हेरायटी असते का मग? भरपूर व्हेरायटी आहे, 2-3 व्हेरायटी आहे. अच्छा, पण छान आहे, पण प्रमाण नाही का गोड पण भरपूर आहे. अच्छा, सीताफळ तर 1 नंबर आहे मॅडम. तर त्याचं एक फळ अर्धा किलोच्या वरूनच. अच्छा, शुगरचं प्रमाण नाही, गोड पण नाही, बहुत छान आहे. बियाचं प्रमाण 5 ते 6. अच्छा, आमचा माल निघते नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये, लास्ट डिसेंबर मध्येच निघते, कुणाचा माल नाही राहत. आता माल म्हणलं तर आता 1 महिना विक्री केली, 1 ते 1.5 महिना आम्ही. ते एक नंबर म्हणजे खायला छानच स्वादिष्ट आहे, चांगलं. काही सीताफळाचं उत्पन्न वर्षातून 2दा येतं, तर हे पण त्याच प्रकारमधलं आहे का? नाही मॅडम, एकच वेळ येते. अच्छा, 2 वेळा पानगरणी येते, पानझड येते. म्हणजे आता डिसेंबर मध्ये पानझड येते, एक मे मध्ये, म्हणजे ब्रँचेस छाटणी करावी लागते मे मध्ये. जेव्हा ब्रँचेस छाटणी केली नंतर फ्लॅश येते जून मध्ये. अच्छा, तर सर आज आपण जसं बघतो की शेतकरी बंधू आणि भगिनी जसं आपल्यासारखे बरेच जसं फळांचं उत्पन्न जास्त घेणारे दिसतात आहे, आणि शेतीसोबत याला आपण कुठेतरी म्हणूया शेतीपूरक व्यवसाय, जसं कोंबडी पालन, मत्स्य व्यवसाय असेल त्यासारखाच आपला जसं बागायती शेती करणं आहे किंवा भाजीपाल्याचं उत्पन्न घेणार आहे. कारण आज जसं नैसर्गिक आपत्ती आली तर कुठेतरी याचा हातभार नक्कीच लागतो. तर आपण काय सांगाल, आज आपण आपल्या कार्यक्रमातून शेतकरी बंधू आणि भगिनींना काय सांगाल? एकच आहे मॅडम, आता प्रत्येकाने एक जोडधंदा पाहिजे. बरोबर, म्हणजे जोडधंदा शेतीला पाहिजे, एका धंद्यावर अवलंबून राहू शकत नाही. कारण कधी आता निसर्गाची साथ देऊ शकत नाही, निसर्ग साथ आपल्याला देऊ शकत नाही. एक गेलं तर आपल्याला एक 50% तोटा झाला तर 50% नफा मिळायला पाहिजे. बागायती तर इतके छान आहे, फळधारणा कोणती नाही, फळाची लावा, कोणती आपली याची लावा, लगेच व्हेरायटी आहे. त्याच्यानुसार केलं तर जोडधंदा आवश्यक आहे आणि बागायती एकदम उत्तम आहे. तर एक मला कास्तकारांना एक सांगायचं आहे, ते एक नाही का अल्लग व्हेरायटी लावा, म्हणजे प्रत्येक व्हेरायटी म्हणजे फळबाग लावा, जुन्या पद्धतीने शेती करू नका, कोणत्या नवीन पद्धतीने शेती करा. बरोबर आहे, ज्याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल तो धंदा करून शेती करा. नाहीतर जो पारंपरिक चालू आहे, कापूस आहे, सोयाबीन, त्याला साईडला करा आणि नवीन व्यवसाय सुरुवात करा. नक्कीच सांगायचं. खरंच खूप छान सांगितलं सर आपण, आणि आज आपण आपल्या आकाशवाणी स्टुडिओतून आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना खूप छान माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. मंडळी, आत्ताच आपण सेंद्रिय पद्धतीने शेती आणि फळांचं उत्पन्न घेणारे रवींद्र बोढे, नारंडा फाटा, मुक्काम पोस्ट ऐकोडी, भोयगाव, जिल्हा चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.